द वेट ऑफ एक्स इन kg इज डिनोटेड बाय एक्स. ठीक आहे. द वेट ऑफ ए बी सी डी पी क्यू आर अँड एस आर मेजर्ड गिवन. ए बी सी डी चं वेट दिले 17 आणि ए सीचं दिले. ए सीचं किती दिले 6. मग मला एक गोष्ट सांगा, ह्यातले ए सीचं 6 दिले तर याच्यावरून बी प्लस डीचं काढू शकतो की नाही. ए सी 6 तिकडे गेलं, 17 मायनस 6 दॅट इज 11. बी प्लस डी किती आला 11. एवढं तर लिहिता येईल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं. परत पी क्यू एस डीचं 15 दिलंय, पी क्यू आर बीचं 17 दिलंय आणि पी इज इक्वल टू आर आहे, क्यू इज इक्वल टू एस आहे. तर त्यांनी जे दिले ते मी लिहून ठेवतो. पी इज इक्वल टू आर आहे, मी सगळीकडे आर टाकतो, पी इज इक्वल टू आर. परत क्यू इज इक्वल टू एस आहे, मी सगळीकडे एस टाकतो आणि मी सरळ ह्या दोघांची बेरीज करतो, ह्या दोन इक्वेशनची. मग काय होणार, आर 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 किती आलं 3R प्लस एस 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 किती आलं 3S प्लस बी प्लस डी, बी हे बी आणि हे डी, बी प्लस डी इज इक्वल टू ह्यांची पण बेरीज 15 आणि 17 किती आलं 32. जमलं. मग आता मला यातलं बी प्लस डी माहित आहे 11 आहे. मग काय येणार, हे 3 कॉमन काढलं, आर प्लस एस प्लस हे 11 तिकडे गेल्यावर मायनस मध्ये जाणार इज इक्वल टू 32 मायनस 11. सो 1 2. सो 3 ने इकडे भागलं तर आर प्लस एस हे 3 इंटू आर प्लस एस आहे, तर आर प्लस एस किती येणार 7. आर प्लस एस मला किती मिळालं 7. जमलं सगळ्यांना. आता बघू जेवढ्या गोष्टी मिळाल्या त्याच्यावरून तर आपल्याला सगळं कळतंय. बी अँड डी टुगेदर वेट लेस दॅन द टोटल वेट ऑफ पी अँड क्यू. पी अँड क्यू, आता पी अँड क्यू म्हणजेच आर आणि एस आहे, पी अँड क्यू आणि त्यांचं पण किती आहे 7. सो बी अँड डी टुगेदर वेट लेस. आता बी अँड डी 11 आहे आणि पी अँड क्यू 7 आहे, लेस आहेत का रे, नाही, म्हणजे पहिलं सेंटेन्स रॉंग. इझी. सेकंड, पी अँड क्यू टुगेदर वेट मोर दॅन ए अँड सी. पी अँड क्यू टुगेदर वेट मोर दॅन ए अँड सी. आता ए अँड सी किती आहेत 6. ए अँड सी पेक्षा तर पी अँड क्यू जास्तच आहे ना, 7 आहे. सो सेकंड स्टेटमेंट काय येणार करेक्ट. संपला आपला क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. ऑप्शन नंबर